चला तर आज आपण शंभूबारी मुंगीबारी या डोंगराला म्हणतात, हा डोंगर बघणार आहे। मागच्या वेळी आपण वरती जात असताना जोराचा पाऊस आला, त्यानंतर आपण खाली आलो, हा दुसरा पार्ट आहे। या डोंगराला कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या नाही, वरती जाण्यासाठी पाऊलवाटसुद्धा सापडत नाही। आत्ता या ठिकाणी जर मागच्या वेळी आलो असतो तर रस्ता सापडला नसता, कुठं जायचं कसं जायचं, कारण की डोंगर पूर्ण ढगामध्ये व्यापलेला होता। चला तर मग व्हिडिओमध्ये आपण रिस्की चढाई बघू। वरती तळापासून तो वरपर्यंत डोंगरावर जात असताना कसं जायचं ही संपूर्ण माहिती सांगतो याच्यामध्ये। आज कृष्णा घुसळे आणि मी दोघं जण जाणार आहे। आम्ही ट्रॅव्हलर विनोद धुळे V90 या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुंगीबारी शंभूबारी अशा डोंगराला म्हणतात, तो डोंगर संपूर्ण असा बघणार आहे। या डोंगराला शंभूबारी पण म्हणतात आणि मुंगीबारी पण म्हणतात। मुंगीबारी विसापूर। चला तर आपण मुंगीबारी शंभूबारी या डोंगराला म्हणतात, या डोंगराला मागच्या वेळी आपण इथपर्यंत आलो आणि जोराचा पाऊस आला, त्याच्यामुळे स्टॉप केला आपण, आपली स्टिक पण तुटली होती। आता आपण वरती जाणार आहे। आज जोराचं ऊन पडलंय, वरती खडकावरून जिकडून वाट भेटेल तिकडून जायचं आहे। हे आपण चाललोय, हे पाण्याचं स्रोत आहे डोंगराचं। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं त्या डोंगरावरून कसं पाणी वाहत होतं। जोराचा पाऊस झाल्यावर एकदम सगळीकडून पाणी वाहायला सुरुवात होती। पुढे गेल्यानंतर रस्ता सापडत नव्हता। मागच्या व्हिडिओमध्ये पण कृष्णा पुढं होता रस्ता शोधायला। आज एकदम कडक ऊन पडलंय। एक रस्ता भेटला, हाच आहे का? थोडीशी पाऊलवाट आहे इथून। या झाडाझुडपात समोर काही दिसत नाही आणि रस्ताही सापडत नाही लवकर। झाडांचा पाला आणि गाभाळामध्ये जी काही थोडीफार पाऊलवाट आहे ती सुद्धा झाकून गेली। चला आता पुढे निघालोय। खाली आपण एक जण भेटले होते, बापू सोनवणे म्हणून, त्यांचा नंबर घेतलाय। त्यांना कॉल करून विचारतोय का हाच रस्ता आहे का इथून। थांब रे, जाऊ नको, जरा अवघड आहे रोड आणि गाभाळात काहीच दिसत नाही। ते म्हटले या ठिकाणून कपारीनं पुढे जा। झाडांच्या पुढे गेलो का त्यांना फोन करायचो, विचारायचो, पण ते आम्हाला बघायचे, सांगायचे थोडं पुढे जा, त्याच्या पुढे रस्ता सापडेल तुम्हाला। काठी पाहिजे होती। तर आपण कपारीनं आता पुढे निघालोय। खाली काहीच दिसत नाही। या कपारीनं असं वरती जायचं आहे। कृष्णा पुढे चाललाय आणि मी त्याच्या मागे मागे रोड शोधत निघालाय तो। आहे का रस्ता पुढं? ठीक आहे, ठीक आहे। अवघड आहे चढायला इथून। या ठिकाणी कोणी आलंय का नाही, एकदम गचपण आहे। एक रस्ता भेटलाय, त्याने चाललोय आपण झाडाझुडपामधून। कसं आहे का पुढं?
समोर झाडच दिसत आहे, पुढं काहीच दिसत नाही. कृष्णा फाट्या वाकीत वाकीत पुढे निघालाय. नेमके हाच रस्ता आहे का? हातात काटे असलेली बरी, कारण की अशा झाडाझुडपामध्ये जंगली प्राणी, बिबट्या वगैरे असे असू शकतात. कारण की दिवस असताना ते डोंगरावर अशा झाडाझुडपात लपायला येतात आणि अंधार पडल्यावर खाली जातात. झाडांच्या बाहेर निघाले हो, खडक दिसतोय पुढं. बरीचशी मुश्किल आहे वर चढाई. या ठिकाणावर आपण येत आहे. या ठिकाणाहून डोंगराचं पाणी खाली जाते इथून. काही काही ठिकाणी वर चढायला थोडंसं असं मुश्किल जातं. या ठिकाणाहून आपण आलो. आता रस्ता सापडत नाही, कुठं एकूण जायचं आहे आपल्याला. कदाचित पाऊलवाट दिसते इथून थोडीशी. घसरून बघा खाली. आज जरा ऊन जास्त आहे. या आजूबाजूचं वातावरण बघा, आज एकदम कडक ऊन आहे. मागच्या वेळी आलो आपण त्यावेळी जोराचा पाऊस होता आणि यावेळी कडक ऊन पडलंय. आज 15 ऑगस्ट या दिवशी आलोय आपण. चला तर पुढे निघूया. या डोंगरावर पण छान असे फुलं आहे. या सातमाळ्याच्या पर्वतरांगेमध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला छान असे फुलं दिसतील. तो बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धबधबा दाखवतो. हा धबधबा पाऊस कमी झाल्यानं ते पाणी पडतंय, थोडं पडतंय, दाखवतो. रस्ता सापडत इथून वर जायचंय. एका कापारीनं पुढे निघायचंय. धबधब्यावर थंड पिऊ आणि पुढे निघू आपण. हे बघा मंदिर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण खालचं मंदिर घेतलं होतं. शंभूबारी, मुंगीबारी म्हणतात इथं. हे मंदिर आपण मागच्या व्हिडिओत घेतलं होतं. झाडी एकदम दाट आहे तिथे, एकदम हिरवगार आहे तिथे. चला तर आता वरती जाणार आहे या ठिकाणावर आपण. या धबधब्याच्या खालील छोटा धबधबा आहे हा. बरीचशी सटकी जागा आहे या धबधब्यावर. तर आता आपण वरती निघूया. चल, या साईडला मागे कुठे रस्ता आहे. चला वरती निघालोय. मागील डोंगर आणि खाली बघा कसं दिसतंय. वरती निघताना रस्ता सापडत चाललोय. गाभाळात पुढं रस्ता दिसत नाही. हे बघा, या डोंगराच्या खालून इथून आलोय आपण. स्टार्टिंगला या झाडांमधून समोरच्या मग वर आलो होतो आपण. रस्ता सापडत नाही. वरती जायचं कुठून शोधतोय आपण. वरती जात असताना अनेक ठिकाणी अशा दाट झाडी आहे. त्यातून पाऊलवाट ही बुजलेली आहे. आज वातावरण एकदम उष्णतेचं आहे. एकदम गरम होतं. एकदम घाम निघलाय फार.
रस्ता सापडत नाही. अरे हा इथून इकून 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 हे बाय. ज्या साईडला थोडस असं रिकामं दिसलं तिकडून रस्ता शोधत निघालोय का वरती कसं जाता येईल. रस्ता सापडायला अवघड जात. छान असं मोठं करंजीचं झाड आहे इथं. या ठिकाणाहून वर जायचंय आपल्याला. खाली बघा. वरती तर काही रस्ता दिसत नाही आपल्याला. चला तर या ठिकाणाहून जायचंय. अरे रस्ता नाही. थोडीशी कपारीने जायचंय. या ठिकाणाहून जायचंय. बरचसं अवघड आहे. थांब तिथं आलो. पुढे जो धबधबा आहे तिथे एकदम घसरण आहे. हा शंभूबारीचा धबधबा. मुंगेबारी शंभूबारी. त्या झाडाच्या इकून रोड सापडत आलो आपण. इथून जायचं जायला अवघड आहे बरंचसं. एकदम छान असं पाणी पडतंय इथं. नळी एक तर नळीच्या साईड पाणी पडतंय. चल पाणी चालू आहे आणि हळूहळू जायचंय. अरे इथं एकदम घसरण आहे. यार लय घसरण आहे या ठिकाणी. बरीचशी घसरण आहे. या ठिकाणाहून जायला बरंचसं अवघड आहे. सगळी घसरण जागा आहे आणि वरून पाणी पडतंय शंभूबारी या ठिकाणी. चला तर आपण जाण्याचा प्रयत्न करू. आपण ओढलंच होणार आहे. बरीचशी घसरण येतो. अवघड आहे यायला. हे वरून पाणी पडतंय. हळूहळू. बरीचशी सच्ची जागा आहे त्या ठिकाणी. येण्यासाठी जरा अवघड आहे. आणि खाली बघा कसं घसरण एकदम. वरती जाण्यासाठी रस्ता तर काही दिसत नाही. ते बोलले इथून रस्ता आहे. चला जाऊन बघू. पुढं जायला रस्ता सापडत नव्हता. हे फुलांचे झाड आहे. याच्यातूनच आपण पुढं निघालो गवतावरून. आणि थोडीशी घसरण पण होती तिथे. हे बघा घास उगलेली. पाणी पडतंय खाली आणि वर बघा कसा डोंगर दिसतोय. एकदम खतरनाक असा दिसत आहे. त्या साईडला पण असाच आहे. या ठिकाणाहून कुठून तरी वर जायचंय. पुढे गेल्यावर बघू आपण. चला तर आता पुढे निघालोय आपण. हे बघा खाली कसं आहे. हळूहळू त्या ठिकाणी जरा
या ठिकाणी ही तार आहे, ही वरची, या ठिकाणाहून वरती जायचं आहे आपल्याला. बरंचसं अवघड आहे. या ठिकाणाहून जायचंय वरती. बरंचसं अवघड दिसत आहे. या डोंगरावर छान असं फुल आहे बघा, निळ्या कलरचं थोडस. चलो तो वरती जातो. एक तार आहे थोडीशी जाड अशी, त्या तारीच्या साह्याने वरती जायचंय. बरंचसं अवघड दिसत आहे. या ठिकाणी वरती जायला थोडंसं मुश्किल आहे. तारा असल्यामुळं चांगला आधार भेटतो वरती जायला. वरून खाली बघितलं तर स्ट्रेट असं खाली दिसतं तिथून. तारीच्या सहाय्याने वरती जाताना थोडंसं मुश्किल आहे, पण तार इथपर्यंतच आहे. या ठिकाणी मोठा खेळा ठोकलेला आहे, त्याला तार बांधलेली आहे. बघा शेजारी खेळा दिसतोय इथं, त्याला तार बांधलेली आहे. बरंचसं मुश्किल आहे इथून यायला वर. जरा अवघडच जागा ही. या ठिकाणी तार नाही वरती, बरंचसं अवघड आहे. वरती आहे का रस्ता? वरती रस्ता आहे. या ठिकाणी गज आहे. या गजाला तार आहे खाली. या तारीने वर आलो. आता इथून पुढे विना तारीचा प्रवास वर करायचा आहे आपल्याला. वर चढायला थोडंसं मुश्किल आहे, दाखवतो मी तुम्हाला. बरंचसं वर आलोय आपण. मला आता पुढे जाऊया. पुढे असं आहे बघा, पुढे जाणार आहे आपण आता. वरती आलो. वरती पण घसरण आहे इथं, चालायला जरा मुश्किल जातं या ठिकाणाहून. या साईडला पूर्ण घसरण आहे. या डोंगराला कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या नाही, त्याच्यामुळे जायला मुश्किल वाटतं एकदम. या ठिकाणी पुढे जायला रोड दिसत नाही. हे बघा, हा दगड बघा, याची साईज बघा, एकदम मोठा दगड खाली या धबधब्यानं आलेला आहे. इथं एवढा दगड आहे बा, एकदम मोठा दगड आहे हा. हे बघा, इथून धबधबा आणि खालची बाजू. आपण या साईडने आलो आता. जाऊ नको रे, एकदम नितळगार पाणी. वरती आल्यानंतर तेव्हा असा नजारा आहे.
इथं दगड दिसतील, या धबधब्याची जागा. मागच्या वेळी हा धबधबा एकदम स्पीडने वाहत होता. कदाचित मागच्या वेळी आपण जरी इथपर्यंत धबधब्यापर्यंत आलो असतो तर खाली यायला, वरती यायला एकदम मुश्किल होतं. चला तर वरती जाऊया आता. वरती जात असताना दुसऱ्या डोंगरावर चाललोय आपण, कारण की त्या डोंगरावर वाट दिसत नव्हती. आपल्याला जायचंय त्या डोंगरावर, पण खालून इथून रस्ता नाही त्या डोंगरावर जायला. आपण दुसऱ्या डोंगरावर आलो, इथून रस्ता सापडत तिकडे जाणार आहे. आता हे दुसऱ्या डोंगरावर आलोय. रस्ता हा त्या दगडाच्या तिकून होता, पण आपण आता इथून शॉर्टकट मारून इथून वरती जाऊन असं तिरप या साईडला जाणार आहे. मग डोंगराच्या वरती गेल्यावर तिथून रस्ता सापडत वरती जायचंय. एकदा जाऊन बघूया. चला आता खाली उतरतो मी. इथून हे झाडं दिसतंय, याच्या खालून पाणी वाहतं त्या धबधब्याचं, आणि त्या साईडला आपल्याला डोंगरावर जायचं आहे. मागं मी गोरक्षनाथ गडावर तुम्हाला ही फुलं दाखवली होती, या झाडांना आहे. वरती जाताना एकदम जवळ आहे वरती वरतीचे झाडं. मी तुम्हाला मागे एकदा गोरक्षनाथ गडावर हे फुलं दाखवली होती. थोडीशी तहान लागल्यानंतर आपण याचा रस पण पिऊ शकतो. शरीरासाठी चांगला आहे. त्याच्या पुढाशी जो रस राहतो तो प्यायचा आहे. एकदम गोड रस लागतो हा. चला तर वरती जाऊ. या ठिकाणी आलो, पण इथं एकदम छान असे पिंक कलरचे फुलं आहे, गुलाबी. हा पूर्ण डोंगर गुलाबी फुलांनी भरला आहे बघा. एकदम छान असं डोंगर दिसत आहे. एकदम मस्त फुलं आहे. चला आता वरती जाऊया आपण. इथून नजारा एकदम भारी दिसतोय. यो समोरचा डोंगर एकदम छान असा दिसत आहे. आणि आपल्याला इकडे जायचंय. रस्ता नाही माहिती आपल्याला, चिकून भेटेल तिकून जायचंय सापडत, कारण की या डोंगराला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. वरती एकदम छान असं वातावरण आहे. आता ऊन पडलंय, उन्हाचा एकदम घाम निघलाय. वरती आल्यानंतर बरीचशी जागा आहे आजूबाजूला. तो समोरचा डोंगर, त्याच्या पण पुढे एक डोंगर, आणि या साईडला आपण चाललोय तो एक डोंगर. बरंचसं वर मोठा एरिया आहे चांगला. कृष्णा पुढं राहून कुठून रोड भेटतो का हे बघत असतो आणि पुढे जातो. मी त्याच्या मागे जातो. चढायला थोडंसं मुश्किल आहे. थोडासा फुलाचा रस पितो, पुढे निघतो, कारण की बरेचसे झाड आहे फुलांची. थोडासा खडक होता ते बघा, एकदम घसरून होते. वरती आलो आपण, आणि आता ह्या साईडला जायचंय. बघू कृष्णा पुढं चालेल. रस्ता शोधायला एकदम माहीर आहे तो, त्याला रस्ता सापडतो बरोबर. मस्त खडक आहे एकदम.
हा दगड बघा कसा खाली होतो आणि याचा आवाज बघा एकदा. चला तर वरती जाऊ. सटकी जागा आहे बरीचशी. आज पाऊस नाही तर पावसात लय हाल झाले असते या ठिकाणी. पुढे डोंगर दाखवतोय बघा. समोर बघा एकदम छान असे हिरवगार डोंगर दिसत आहे. चला तर वरती निघूया. चल कृष्णा. अनेक जण विचार करत असतील का बॅगेमध्ये 3-4 लिंब दिसत आहे. लिंब कशाला? तर आपण भेळ घेतली होती ते खाण्यासाठी ते लिंब घेतलेले आहे. येताना कृष्णाच्या घरी गेलो, त्याच्या घरापुढंच झाड आहे, तिथून 2-3 लिंब घेतले. बरंच अवघडी पाय सरकायला लागले. डोंगर छान दिसत आहे. या डोंगराला अटॅच येतो. वरती सगळीकडे हिरवगार दिसत आहे आणि वातावरण एकदम छान असं आहे. कडक ऊन पडलेलं आहे. फक्त वरती झाड वगैरे काही आढळत नाही कुठं. वरती आल्यावर डोंगराच्या त्या साईडला बघा कसं दिसतंय. ते आल्यावर आजूबाजूचा नजारा बघा. वरती जायचंय आपल्याला. कृष्णा बसलाय. यो समोर गोरक्षनाथ गड आणि त्याच्याच बाजूला आणकाई किल्ला, टंकाई किल्ला बघतोय आपण. हे मागच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि समोर अंगठा युरोपा किती जवळ दिसतोय. त्यावर दाखवला होता तुम्हाला. मला तर वरती जाऊ आपण. थोड्या टायमात आपण डोंगराच्या टोकाशी पोहोचू, मंदिरापाशी. या डोंगरावरून यायला 2 साईडने रोड आहे. आपण एक साईडने आलो तो आणि एक दुसरा सोप्या साईडने रोड आहे. डोंगराच्या दोन्ही साईडनं रोड आहे. पण तिकडला रस्ता येत असताना सगळा गाभाळातून आहे, झाडाझुडपातून आहे, काहीच दिसत नाही आजूबाजूला. तर जायचं कसं वरती? वरती येताना आपण अवघड साईडने आलो, पण उतरताना डोंगराच्या दुसऱ्या साईडने उतरणार आहे. मनमाड सिटी दाखवतो मी. आणि हा अंगठा आणि हे पुढचे डोंगर चांदोडचे आहे. या साईडला धोडपगड वगैरे त्या साईडला आहे. पुढच्या व्हिडिओ जाणार आहे आपण तिकडे. आज 15 ऑगस्ट असल्याने असं वाटलं की आज डोंगरावर बरेच जण राहतील, पण आज कोणी नाही या ठिकाणी. हा समोरचा आणकाई किल्ला आहे, यावर आज तुफान गर्दी असेल. पायऱ्या वगैरे सर्व आहे त्याला. रिस्की ठिकाणी जायचं तर या डोंगरावर या. ट्रॅकिंगसाठी एकदम छान असं आहे. आलोय आपण आता वरती. या मंदिराच्या ठिकाणी यायचं होतं आपल्याला. आलोय आपण. बरंचसं अवघड आहे वरती यायला. डोंगर तसा सोपा नाही. आधी वाटलं सोपा असेल आणि बरेच जण येत नाही म्हटल्यावर सोपा असेल असं वाटलं होतं, पण वरती अवघड आहे एकदम. चालायला पण मुश्किल आहे वर. या मंदिर बघूया. जय श्री महाकाल. हे मंदिर आहे. इथं पिंड आहे.
हे बा समोरून ट्रेन चालली, लांब आहे, दिसती का नाही काय माहिती. बरंच अवघड आहे इथं. मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू बघा, एकदम छान असा आहे. पावसाळ्यामध्ये हे दिसत नाही, ढगामध्ये असते सर्व. आज 15 ऑगस्ट असल्याने आपण राष्ट्रध्वज घेऊन आलेलो आहे, आपला तिरंगा तो फडकू आणि त्याच्यानंतर आपण खाली निघू. चला तर आपण खाली निघालोय आता. थोडं इथं कुठं झाड असेल सावलीमध्ये बसून रवंद्यातून भेळ आणली, जरा भेळ खाऊ आपण. खाली उतरत असताना आजूबाजूचा परिसर एकदम छान असा दिसतोय. वर एकदम गवत वाढलेलं आहे, इथं वरती झाड नाही. आता डोंगराचे आपण ह्या साईडने आलो, आता त्या साईडने दुसऱ्या बाजून जाणार आहे आपण. माहिती नाही कसं उतरायचं, पण जिकून पायवाट दिसेल तिकून जायचं आहे आपल्याला. जशी जशी पायवाट दिसेल तर तसं जायचं खाली आपण. डोंगराच्या आपण या बाजूनं आलो, या बाजूनं उतरता येतं का बघू एकदा. अनेक जण म्हटले दुसऱ्या बाजूनं पण एक रस्ता आहे उतरायला, थोडा सोपा आहे, तर तो बघू आपण. या साईडला रस्ता आहे का उतरायला बघू आपण. येताना डोंगराच्या त्या साईडने आलतो, आता डोंगराच्या या साईडने चाललोय. थोडीशी पाऊल वाट दिसती, आहे का रस्ता. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आपण. रस्ता हाच आहे का. एक रस्ता भेटलाय, निघालोय आपण इकडून. त्याच रस्त्यानं जाण्यापेक्षा आपण दुसरीकडून इकडून थोडासा सोपा आहे म्हटले रस्ता, तो बघतोय. खाली उतरत असताना थोडं थोडं कव्हर करू, हे मग डोंगराच्या खाली जाऊ. एकदम माती चिक्कन झाल्यानं सोपडी जागा आहे खाली उतरताना. पण उतरत उतरत कोणत्या साईडला चाललोय, डोंगराच्या या साईडने या टोकाला जातो काय असं वाटतंय आता. या साईडने पण थोडंसं उतरायला अवघड आहे, वर माती असल्याने घसरणे बरीचशी. आपण चाललोय कुठं हेच कळलं. डोंगरात दुसऱ्या बाजूने उतरलो, पण हा रस्ता खाली नेईल आणि कुठं नेईल हे माहित नाही. पुढं पुढं जाऊन कृष्णा रस्ता शोधतोय, नेमके खाली जायचं कुठून. इथून दोन रस्ते खाली उतरायला, एक ह्या साईडने थोडासा आणि इकडे एक आहे मेन रस्ता. थांब रे, जाऊ नको तिकडं, इकडे बघू दे मला कोणता. पावसाळ्यात डोंगरावर लय हाल झाले असते, त्या दिवशी वरती आलो असतो आपण. मागच्या पार्टमध्ये दाखवलंय. हा या साईडलाच आहे ना आपण. शाळा चारता यांना रस्ता विचारला, खाली 3-4 रस्ते आहे, जायचं कुठून माहिती नव्हतं. तर या 2 बाबा आहे, त्या बाबांना विचारलं आपण. चला तर या साईडला जाऊया. कपारीने चाललोय आता आपण.
आणि उतरायला रस्ता नाही इकून आहे, पण तो त्या साईडला उतरतो आपण. इकडे एक रस्ता आहे ते म्हटले बाबा, इकडे भेटतो का बघू. शेंगाचं झाड दिसले, कसली शेंग आहे माहित नाही, पण एकदम लांब लांब शेंगा आहे या. चला तर पुढे जाऊया आपण. बराचसा उतार आहे इथून. थांबतो. अरे बाबा, हे बाबा भेटले. या बाबाने रस्ता सांगितला आपल्याला खाली जायसाठी. बाबा आपलं नाव काय? भगवंत पवार. कोणत्या गावचे बाबा? विसापूरचे का? विसापूरचे आहे बाबा. चला तर आपण खाली जाऊया. खाली उतरत असताना एक सफेद रेष आणि इटकरी कलरची रेष या डोंगराची बघा कशी आहे. थोडं वेगळंच वाटतंय कारण की इथपर्यंत सफेद आणि इथून पुढे कलर चेंज झालाय. इटकरी आणि लाल कलर थोडा. आणि एक दगड आहे, अशी दगड आहे भारी भारी. डोंगराच्या पायथ्याशी आलोय आपण आणि इथं तळ बघू शकतात. गरम झाल्यामुळे या तळ्यात आता आंघोळी करू आणि पुढे निघू. पायथ्याशी आपण हा डोंगर. बरंचसं लांबून आलो. येताना उतरताना दुसऱ्या बाजूने उतरलो आपण. चला डोंगराच्या पायथ्याशी आंघोळ झाली. आता जरा भेळ खाऊया. येताना भेळ आणली होती आपण. आपण डोंगराच्या दुसऱ्या साईडला आहे आणि गाडी त्या साईडला लावलेली आहे आपण. चला तर भेटू पुढच्या किल्ल्यावर नाही तर डोंगरावर.